सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. वैभव देवरे तसेच कुंडलवाल पितापुत्रांच्या जीवघेण्या अवैध सावकारीचे प्रताप समोर आल्यानंतर शहर पोलीस अलर्ट मोडवर आलेले आहेत. सर्वसामान्य कुटुंबांना बेटीस धरणाऱ्या अवैध सावकारांविरुद्ध शहर पोलिसांनी कारवाईला प्रारंभ केला. काही सावकारांच्या घराची झाडझडती घेतली जाते. त्यामुळे आता पुढील काळात अवैध सावकारीला व्यसन घातली जाईल अशी अपेक्षा नाशिककरांमधून व्यक्त केली जाते. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी अवैध सावकारकीला आळा घालण्यासाठी विविध 10 पथके तयार करून कारवाईला सुरुवात केलेली आहे. सहकार विभागाची देखील त्यासाठी मदत घेतली जाते. नाशिक शहर परिसरात अवैध सावकारीनं डोकं वर काढलेलं असून सर्वसामान्य नागरिकांना त्रास देऊन त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा व्याज आकारूनही त्यांची लूटमार करणाऱ्या सावकारांचा जाच वाढलेला आहे. या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन अवैध सावकारी विरुद्ध कठोर पावले उचलली जात आहेत. यापूर्वी नाशिकमध्ये वैभव देवरे आणि कुंडलवाल पितापुत्रांविरुद्ध कारवाई केल्यानंतर आता इतर खासगी सावकारांविरुद्ध तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यानुसार खासगी सावकारीला आळा घालण्यासाठी 10 पोलीस पथकं तयार करण्यात आलेली असून त्यात पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाचा एक अधिकारी, पोलीस कर्मचारी यांचे पथक तयार करून सहकार विभागाची मदत घेऊनही कारवाई केली जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिलेली आहे. दरम्यान आज सकाळी शहरातील 14 खासगी सावकारांच्या घरावर छापा टाकण्यात आलेले आहेत. तसेच कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी काही जण पसार झाले तर काही सावकारांच्या घराची झडती घेतली असता त्या ठिकाणी काही संशयास्पद कागदपत्र आढळून आलेली आहे. सनी काळे, नाशिक न्यूज, नाशिक रोड.